हॅलो गाईज, तर चला आज तुम्हाला माझी एक स्टोरी सांगते. पण त्याआधी हे एग बिर्याणीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप इझी आहे, होमस्टाईल आहे, सिम्पल आहे, खूप यम्मी बनते. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण मी तुम्हाला आज एक स्टोरी सांगणार आहे. माझी स्टोरी ही आहे कुकिंग रिलेटेड. तर जेव्हा माझं लग्न झालं होतं ना, मी खूप लहान होते, 19 इयर्सची होते. आणि मला ना कुकिंगचं सीसुद्धा येत नव्हतं, पण इंटरेस्ट खूप होता. मग स्टार्टिंगला खूप प्रश्न पडलेला की मी कसं जेवण बनवीन. पण मम्मीला, माझ्या मामीला फोन करून करून मी रेसिपीज विचारायचे आणि बनवायला ट्राय करायचे. पण मोस्ट ऑफ द टाईम पहिला 1 महिना ना माझ्या सगळ्या रेसिपीज फेल जायच्या. पण तुम्हाला सांगू, त्या फेल जायच्या तर मी नाराज खूप व्हायचे, पण त्यातनं खूप जास्त शिकायला भेटलं मला. आणि मी पहिलं काय बनवलं होतं माहिती आहे? माझ्या नवऱ्याला ना भाकरी खूप आवडते आणि मेथीची भाजी. तर मी बनवली आणि काय झालं माहिती आहे का? दोन्हीही करपून खाक झालेलं. भाकरी पण करपलेली आणि पूर्ण चिरली होती, आणि मेथीची भाजीमध्ये पूर्ण मीठ झालं होतं आणि पूर्ण करपली होती. पण मला आठवते, माझा हसबंड योगेश, त्यांनी हे दोन्ही खाल्लं होतं आणि माझी खूप तारीफ केली होती. आणि मला बोलला, "काय नाही गं, असं होत राहतं. तू ह्याच्यापेक्षा छान पुढे इम्प्रूव्हमेंट करून बनव. मी नक्की ट्राय करेन." तर तो ना माझा गिनीपिग असतो. काही पण मी रेसिपीज बनवल्या ना, त्याला ट्राय करायला देते. आणि आजकाल माझ्या रेसिपीज जास्त फेल होत नाहीत. कधी कधी होतात, हां, पण मी एक्सपिरियन्समधनं शिकते. तर जे कोण कुकिंग करायला ट्राय करत असेल आणि तुम्हाला ना असं वाटत असेल, चला यार आपल्या स्पेशल पर्सनसाठी काहीतरी बनवूया, तर ही सिम्पल एग बिर्याणी जर ते नॉनव्हेज खात असतील ना, तर खूपच टेस्टी बनते. हे मी ट्रायल अँड एररमधनं थोडीशी रेसिपी अशी शोधून काढली आहे. खूप इझी आहे, थोड्याशा इन्ग्रेडियंट्समधनं बनते. तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुमचं जर लव्ड वन आहे, तुमची मॉम आहे, डॅड आहे, ज्याच्यासाठी पण तुम्ही बनवताय, ही कशी बनली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. कारण मी होईल तेवढं तुमच्यासाठी सिम्पल करायचा प्रयत्न केलेला आहे. तर प्लीज नक्की ट्राय करा आणि मला सांगा. आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा माझी स्टोरी आवडली असेल तर. आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा असे छान छान रेसिपीज बघण्यासाठी. चला बाय.